नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर आपण जातो आकोडीला, जिथे मी 6 वर्ष अगोदर राहायचो. 6-7 वर्ष राहायचो. त्याच्यानंतर मी काय आकोडीला गेलो नाही. माझे मित्र वगैरे भेटायला चाललो व तुम्हाला माझी जुनी शाळा वगैरे दाखवतो. चला बघूया पुढे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर आपण जातो आज आकोडीला, जिथे आपण 6-7 वर्ष अगोदर राहायचो. माझी पहिली ते 6वी तिकडेच व्हायले. म्हणून माझा एक मित्र आहे तिथं, तुषार गायकवाड म्हणून, त्याला पण भेटू. तुम्हाला सगळं कसं शाळेत जायचं, कोणतं असतं ते सर्व एकदम डिटेलमध्ये सांगू आपण. तर ब्लॉग खूप भारी होणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की राहा. तर भेटूया ब्लॉगमध्ये. गाडीतनं पडलं असेल. चालू आता आकोडीला. तर सगळे चांगले लोक श्रावणलाच भेटतात. काय असं काका त्यांची स्टोरी सांगत होते. मी बसलो, चहा वगैरे घेतला. तर आता जाऊ आकोडीला, तुम्हाला दाखवतो माझ्या लहानपणीच्या गल्ल्या वगैरे सर्व. आता काय आठवत नाही आहे की मला कुठं काय आहे, पण जसं जसं प्लेस बघन मी तसं मला आठवत जाईन. तर मी तुम्हाला शेअर करत जाईन. तर ब्लॉगमध्ये बघू पुढे काय होतं आहे. तर बघू शकता आता मी चाललो. बघावं लागेल मला खंडोबा माळापाशी जायचं आहे. तर बघू. तर आपण जातो आता शाळेत मध्ये आतमध्ये नाही जात, बाहेरूनच बघू. तर आपला रस्ता वगैरे खुफिया हा होता, म्हणजे जाण्या येण्याचा. इथं पहिले भिंत होती, तर भिंत वगैरे मरली. आता गणपतीचं मंदिर वगैरे लागलं, तर आता मंदिर आहे मित्रांनो. तर आम्ही तिथं दर्शन वगैरे घ्यायचो. जाताना येताना आम्हाला वाटतं की पुन्हा आलो लहानपणीच त्याच गल्ल्यात वगैरे. तर एकदम भारी फिलिंग वाटते. तर शाळा बघू वगैरे, नंतर आपण जाऊ तुषारला भेटायला. असला तर भेटून घेऊ. चला आमच्या शाळेची वगैरे. तर तुम्ही बघू शकता की पुढे आमची शाळा, इथं दुकान आहे जे आम्ही पहिले जायचो वगैरे मधल्या सुट्टीत वगैरे. जाऊ द्यायचे नाही. तर इथं एक दुकान होतं, ते आता चालू आहे का माहीत नाही. पण ही आमची शाळा आहे. म्हणजे 6-7 वर्षांनी मी आलो शाळा वगैरे बघण्यासाठी. सर वगैरे तर नसणं आता, रविवार असल्यामुळे. तर खूप इम्प्रूव्ह झाली शाळा. तर ही आमची शाळा आहे. तर इथं पहिलं वडापावचं दुकान होतं वगैरे. इथं जामं वगैरे विकायचे इथे. तर सगळं खूप काही बदललं असं नाटून तर माहिती नाही. तर बघू आता, जाऊ थोडा वेळ थांबू इथे. बघू शकता की तुम्ही की काकाने परमिशन दिली. आता बघू आपण आत वगैरे जाऊन किती काय बदल झाला आहे शाळेत वगैरे. तर बघू, बदल नाही झाला पण ते नवीन काम बनलेलं आहे तिथे. म्हणजे मी जेव्हा शाळा सोडणार होतो तेव्हा ते काम सुरूच वगैरे होतं. तर तिथून उतरायचं, इथे भाषणं वगैरे व्हायची आमचे. म्हणजे ते पाण्याचं काम वगैरे दिसते का, पाणी पिण्याचं, ते आमच्या देखतच व्हायले. तर इथं आम्ही बसायचो जेवायला वगैरे. तर मी हमेशा पोहेच आणायचो. तर शाळा तर तशीच काय बदललीच नाही. गेट टुगेदर होईन तर आपण बघू, ट्राय करायचं यायचंच. कारण की असं काही जुने मित्र वगैरे. आमची शाळा ही होती. खूप काही नाही बदललं म्हणजे, पण ते नवीन काम झालं आहे तिकडे. आणि मागं बघू शकता तुम्ही, हे काम नवीन व्हायले. शाळा तशीच आहे. असं खूप एन्जॉय केलं, म्हणजे पडलो खेळलो वगैरे असं नाही. खूप कार्यक्रमात भाग पण घेतला माझ्या मित्रांनी मी. तर अशी शाळेची लाईफ, सगळ्यात बेस्ट शाळेची लाईफ इथेच झाली माझी. माझी बहीण पण होती तेच. आता 1 तास बसलो मी इथे. काकासोबत गप्पा वगैरे मारून झाले. तर आता जाऊ आपण आकोडी चौकामध्येच. तर चला खंडोबा माळ वगैरे बघू. तर ब्लॉगमध्ये चालू राहा. आकोडीमध्ये
आता आपण खंडोबा महालमध्ये जातो, एंट्री वगैरे करतोय, तर बघू पुढं. आपण जाऊ आता आतमध्ये, बघू काय आहे, कसं आहे. वगैरे खाल्लं आपण. आता जातो आपण रेल्वे स्टेशनला, कारण की आपल्याला परत जायचं कासरवाडीसाठी. तर बघू